श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्याचे नाही पुनरावर्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेळे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य व्रत अल्पमती केवी वरून. सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नज मानिले ते. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामोद्धारी वैसले येथे राज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाची ग्रहप्रती, स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळपा करी आदर. योग यागाधिक काही चोळपाने केले नाही, परी भक्तस्तव पाही स्वामी आले सदनाते. त्यांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळपाचे चिती आनंद झाला बहुसाळ. तेपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरे चोळपा करी अधिकाधिक अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळपाची ग्रहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरले. लोका माझी पसरली मात, नरपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता येसी ऐकोनी राव बोलला काय वाणी, गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काय, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती भुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नरप्राये. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकट कथा समत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय घोडः. स्वामी राजा अर्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय.